ओम श्री सरस्वत्यै नमः. ओम श्री गुरुभ्यो नमः. ओम समस्तजनकल्याणे निरतं करुणामयं नमामि चिन्मयं देवं सद्गुरुं ब्रह्मविद्वरम्. ओम नीलाम्बुजश्यामलकोमलाङ्गं सीतासमारोपितवामभागं पाणौ महासायकचारुचापं नमामि रामं रघुवंशनाथम्. ओम अतुलितबलधामं हेमशैलावदेहं दनुजवनकृशानुं ज्ञानिनाम् अग्रगण्यं सकलगुणनिधानं वानराणाम् अधीशं रघुपतिप्रियभक्तं वातजातं नमामि. श्री राम जय जय राम. ओम श्री राम जय राम. श्री राम जय राम जय राम. ओम श्री राम जय राम जय राम. 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 जय राम. जय राम. बोलिए सियावर रामचंद्र की जय. हनुमान की जय. बोलो भाई सब संतन की. भगवान रामचंद्रांनी आपली योजना केली, रावणाने आपली योजना केली. आता रावण त्या मारीच्याला घेऊन गेला आणि त्या मारीच्याने काय केलं, स्वर्णमुगाचं एक रूप धारण केलं आणि तिकडे इकडे तो बागडू लागला, हिंडू लागला, फिरू लागला. आणि आता ती मायावी सीता होती, माया सीता म्हणून माया मृगाकडे लक्ष गेलं, आकर्षित झाले. तोडिता फुले मी सहज पाहिला जाता, मज आणून द्या तो हरिण अयोध्यानाथा. कथा चांगला कसा, असा तर मृग मी कधी पाहिलाच नाही. आता मी त्याबरोबर खेळेन, तुम्ही जर जिवंत त्याला धरून घेऊन आला तर फारच चांगलं, मी त्याशी खेळेन. नाही तर कमीत कमी त्याचे सुवर्ण मृग छाला पण ती फारच चांगली असेल. रामांनी ऐकलं ते आणि बस आता प्रभू का म्हणजे काय, देवांचं काम सुरकाज करायचं आहे. आता पहा इथे पुष्कळच आहे मनामध्ये. एक काय की सीता माझी पत्नी, तिने कधी काही मागितलं नाही. आज तिने हे मागितलं, एक मृग, आज तिची पण इच्छा पूर्ण करायची. दुसरा भक्त कोण आहे, मारीच. त्याची भक्ती काय होती की रामांनी माझ्या मागे धावावं, मग मी पुन्हा पुन्हा त्यांच्याकडे पाहीन आणि मग पाहत पाहत माझे प्राण त्याग करेन. भगवान म्हणे त्याची पण इच्छा पूर्ण करायची. तिसरं काय, देवतांना पण काम करायचं होतं की रावणाचा वध झाला पाहिजे, त्यासाठी सुद्धा एक निमित्त पाहिजे. म्हणून देवांची सुद्धा इच्छा पूर्ण करायची. रावणाने काय म्हटलं होतं
की मी रामाला शरण तर जाऊ शकत नाही, भक्ती करू शकत नाही, पण त्यांच्याच हातून माझं मरण होईल तर मला पण सद्गती मिळेल. आता तुझी पण इच्छा पूर्ण करतो. तर ह्या पुष्कळ सगळ्यांची इच्छा पूर्ण करतात, आपली लीला पण करतात. म्हणून त्याच्या मागे लागले बाण, धनुष्य बाण घेऊन. पण तत्पूर्वी लक्ष्मणाला सांगितलं, पहा लक्ष्मण, आता तुझ्यावर फार मोठी जबाबदारी आहे बरं का. पूर्ण सीतेची काळजी घे, त्यांना मुळीच एकटं सोडू नको. तुला माहिती आहे इथे कसे कसे राक्षस वगैरे असतात. लक्ष्मणाला ठीक आहे, तेव्हा मला तो काय आलोच नाही, दिस इज रोजची ड्युटी सारखी होती, मी तयार आहे, हलायचं नाही इथून. नाही, पण त्याला वाटलं असेल की आज इतकं जास्ती का सांगतात असं, हलायचं नाही, मी इथेच राहीन. आता तो मारीच आहे, सुवर्णमृगाच्या रूपाने धावतो आहे आणि भगवान रामचंद्र त्याच्या मागे मागे धावतात. त्याचं वर्णन तुलसीदासांनी एका पदामध्ये केलं आहे. फार सुंदर पद आहे ते, गीतावली मधलं. ते जरा तुम्हाला सांगतो. कर सर धनु कटी रुचिर निशंग प्रिया प्रीती प्रेरित, आपल्या प्रियाच्या प्रीतीने प्रेरित होऊन, बन बीथेन विचरत कपट कनक मृग संग, या कपटी मृगाच्या मागे मागे भगवान धावतात आहे. असं फार सुंदर वर्णन आहे याच्यामध्ये. कर सर धनु कटी रुचिर निशंग, कर सर धनु कटी रुचिर निशंग, कर सर धनु. कैरुआ कटी रुचिर निशंग, कर सर धनु. पास है, कर सर धनु. कटी रुचिर निशंग, कर सर धनु. प्रिया प्रीति प्रेरित बन बीथिन, विचरत कपट कनक मृग संग, कर सर धनु. कटी रुचिर निशंग, कर सर धनु. भुज विशाल कमनीय कंध उर, श्रम से कर मोहे सावरे अंग. मनु मुकुता मणि मरकत गिरिवर, मनु मुकुता मणि मरकत गिरि पर, लसत ललित रवि किरणी प्रसंग, कर सर धनु. कटी रुचिर निशंग, कर सर धनु. नलिन नयन सिर जटा मुकुट बीच, नलिन नयन सिर जटा मुकुट बीच, सुमन माल मनु शिव सिर गंग, सुमन माल शिव सिर गंग. तुलसीदास ऐसी मूर्ति की बलि, तुलसीदास ऐसी मूर्ति की बलि, छवि बिलो की लाजे अमित अनंग, कर सर धनु. कटी रुचिर निशंग, कर सर धनु, कर सर धनु, कर सर धनु. ताल मध्ये हे झालं काही, किसी को पता ही नहीं चला.
त्याचा ताल एक निराळाच आहे थोडासा. कर सर धनु. आता काय, तो त्यांना इकडे तिकडे खेळवत 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 कुठे लांब घेऊन गेला. आता काय, राम खरं आपल्या ठिकाणी बसल्यावर तिथे सुद्धा बाण करू शकत होते बरं का, पण सगळ्यांची इच्छा पूर्ण करायची आहे, जे काम करायचं यासाठी धावत गेले त्या मागे मागे. मग आता बरंच दूर गेल्यानंतर भगवान म्हणे आता बस, आता तर मला एक बाण मारलाच पाहिजे बरं का. आणि मग जे बाण खेचला आणि सोडला त्याच्यावर, आणि त्याला बाण भेदून गेला. पण मरायच्या आधी सुद्धा त्याने आपली राक्षसी लीला आणि योजना जी होती केलीच. ती रावणाने सांगितलं होतं असं, मोठ्याने लक्ष्मणाचं नाव घेतलं, जसं काही मी संकटातच आहे लक्ष्मणा. आणि मग हळूच देवाचं नाव घेतलं, राम 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 स्मरण, आणि त्याग केला. अंतर प्रेम तासु पहिचाना, मुनी दुर्लभ गती दीन सुजाना. आणि रामचंद्रांनी त्याचं जे आंतरिक प्रेम होतं त्याला ओळखलं, आणि ते ओळखून आणि मुनींना सुद्धा दुर्लभ अशी जी गती आहे ती गती त्याला दिली. हे देवतांनी पुष्पवृष्टी पण केली. असे दीनबंधू रघुनाथ आहे. पण यांनी काय, दुष्टांनी पहिले काय म्हटलं, लक्ष्मणा. सीताने ऐकलं ते. आर्त गिरा सुनी जब सीता, कह लक्ष्मण सन परम सभीता. सीतेला वाटलं की राम संकटात आहे, लक्ष्मणाला बोलवतात आहे मदतीसाठी. व्याकुळ झाले. त्या लक्ष्मणा म्हणे की लक्ष्मणा लवकर जा तू, आता तुझ्या बंधूंवर मोठं संकट आलेलं दिसत आहे. लक्ष्मण बिहसी कहा सुनू माता. त्यावेळेस लक्ष्मण हसले. चूक झाली लक्ष्मणाच्या हातून फार मोठी. कोणाला खूप भीती वाटत असेल आणि त्यावेळेस कोणी हसणं म्हणजे चांगलं नसतं. जरी ती भीती खोटी जरी असली तरी दुसऱ्या हसत त्याला काय वाटतं की आमचा काही उपहास करतोय, चेष्टा करतोय, किंवा याच्या मनामध्ये काही दुसरीच भावना आली, का झालं, हसायचं काय, म्हणजे भाऊ संकटात आहे. आता लक्ष्मणाला हसू कशाचं आलं की सीतेला असं कसं वाटलं की रामचंद्र संकटात येतील. तिने आपल्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे की 14,000 तिकडे राक्षस आले, त्या एकट्या रामचंद्रांनी सगळ्यांना संपवलं, त्यांना नाश केला. आता एक राक्षस कसं काय त्याला संकटात आणू शकेल. त्यांना तर थोडं हसू आलं. आणि ते म्हणाले की ज्यांच्या फक्त संकल्प मात्र किंवा भृगुटी विलासाने कोटी कोटी ब्रह्मांड बनतात, बिघडतात, लीन होतात, नष्ट होतात, त्या रामचंद्रांना कशाची भीती असू शकेल का. त्यावेळेस सीताने फार वाईट शब्द बोलले. आणि गोस्वामी तुलसीदास हे तर काहीच लिहिलं नाही ते काय शब्द बोलले, पण इथे एवढंच लिहिलं की मर्म वचन जब सीता बोला, हरि प्रेरित लक्ष्मण मन डोला. इथे काय झालं की मर्म वचन, सीतेने मर्म वचन असे मर्मभेदी वचन बोलले. आता व्याकरणाच्या दृष्टीने इथे काय लिहिलंय की मर्म वचन जब सीता बोला, तर कोणी म्हणत की ही तर फारच मोठी चूक आहे. सीता बोली असं म्हणायला पाहिजे होतं ना. पुल्लिंग शब्द आहे बोला, वह आदमी बोला, वह स्त्री बोली, असं असतंय ना हिंदीमध्ये. तो मर्मवचन जब सीता बोला असं कसं काय सांगितलं. आणि हरी प्रेरित, आणि भगवान प्रेरणेमुळेच लक्ष्मणाचं मन जे आहे ते विचलित झालं, नाही तर झालं नसतं बरं का. पण भगवत संकल्पना असा होता की ते विचलित, नाही तर ते हल्ले नसते आपल्याला दाखते. म्हणून कोणी कोणी काय म्हटलं की वाटलं चूक आहे ती काहीतरी, म्हणून त्यांनी त्याचं बदललं त्याला की मर्म वचन जब सीता बोली आणि हरी प्रेरित लक्ष्मण मती डोली, असं त्यांनी त्याचं केलं. पण दुसरे व्याख्याकार म्हणतात ते खरं, हे जे आहे ना त्याला सुधरवू नका. कारण मर्म वचन जब सीता बोला व्याकरण दृष्ट्या ते बरोबर नाहीये, पण असा अर्थ काय आहे की नाही तर सीता असं वचन कधी बोलू शकते.
बोलली असती का? कधी जरा विचार करा की लक्ष्मणाच्या मनामध्ये तिच्याविषयी काही दुर्भाव, दुसरा भाव आलेला आहे असं तिच्या मनात कधी आलं पण असतं का? नसतं आलं ना. मग सीताजीच्या मनामध्ये असं कसं काय आलं? म्हणजे हा तिचा विपरीत स्वभाव आहे. सीतेसारखा स्वभाव इथे दिसत नाहीये, म्हणून ते वाक्य रचना पण ते तशीच करून की जरा उलटाच भाव दिसतो. मरम वचन जब सीता बोला आणि हरिप्रेत लक्ष्मण मन डोला, तेव्हा लक्ष्मणाला वाटलं की आज काय झालं, काय तुला किती वाईट वाटलं असेल जे तुम्ही कल्पना पण करू शकणार नाही. ज्या लक्ष्मणाने कधी सीतेच्या चरणांत पाहून कधी दृष्टी पण वर कधी नेली नाही, हा, ज्यांना आपलं अगदी आईसारखं सगळं समजते ना, असे यांच्यामुळे असं कसं काय विचार आला? आता मला इथून जावंच लागेल. मला आता काय माहिती काय झालं. त्याचं ते हसू जे गेलं ना, एखाद्या आपण चुकीच्या स्थानी एकदा हसलो ना तर ते हसणं बंदच होतं किती वर्षानुवर्षासाठी. असं मग असं म्हणतात तिने एक लक्ष्मण रेखा ओढली असं म्हणतात. आज सांगितलं की आता मी इथे जातो, इथून सगळे जितके वनदेवता वगैरे त्यांच्यावर सोपवून, पण सांगितलं माता फक्त एक कमीत कमी ऐका, याच्या बाहेर तरी तुम्ही जाऊ नका. आणि असं म्हणून तो तिथून निघाला अत्यंत खिन्न होऊन. लक्ष्मण निघाला. बस अशा वेळेस सगळीकडे सुमसाम शून्य स्थान. त्यावेळेस हा रावण साधू वेशामध्ये आला आणि साधू वेशाने आला, भिक्षा मागायला आल्यानंतर पहिलेच सीतेला वाटलं की साधू आलाय. पा कधी कधी मोहित होते ना आपली बुद्धी. तो जो साधू होता त्याला दुष्ट समजलं, जो दुष्ट होता त्याला साधू समजलं. अशीशी बुद्धी विपरीत होते. जो मायावी मृग आहे त्याला सत्य मृग समजलं. हे पहा, जशी रामचंद्रांची लीला आहे तशी सीताजींची पण लीला आहे ना. त्याच्यात सुद्धा दाखवलेला काय काय आपला मनुष्य स्वभाव. त्याच्यात काय शिकायचं? जोपर्यंत त्यांचं पूर्ण ध्यान लक्ष जे आहे ते रामचंद्रांवर केंद्रित होतं तोपर्यंत आनंदच होता. जरी वन होते, पर्वत होते, जंगल होते. पण रामांकडून थोडी दृष्टी हल्ली आणि ती कुठे गेली? त्या चंचल मृगाकडे गेली. तसं नाही की सीताजींची दृष्टी एकदा गेली त्याच्यावर तो किती संकट सहन करावं लागलं. मात्र त्यात आपण लहानपणी गणित करतो की नाही? एक माणूस एक काम एका इतक्या दिवसात करतो, दुसऱ्या माणूस इतकं किती काय, तसं की जर एकदा दृष्टी गेली तर इतक्या वर्ष कष्ट. आता आपली दृष्टी नेहमी संसाराकडेच लागली तर कधी कधी आपल्याला आनंद मिळतो ते सुद्धा एक आश्चर्य खरं पाहायला मिळतं. कारण नेहमी त्या चंचल संसाराकडेच आपली दृष्टी आहे. हे पण लीलेने दाखवलं. मायेचं आकर्षण मायेकडे. आणि मग तो दशानन रावण म्हणजे दशेंद्रियाच्या वश अधीन हा जीव होऊन जातो. बरं का? मग लंकेत जावं लागतं, मग त्याला भोग नगरीमध्ये जावं लागतं, राक्षस आसुरी नगरीमध्ये राहावं लागतं. मग तिथे आध्यात्मिक क्षेत्र सोडून जातात भोग नगरीमध्ये. कुठे कुठे लोक जातात. आकर्षण आकर्षण मस्तात. रावण आला, भिक्षा मागू लागला, आतमध्ये गेली ती. पण हा जो वचन बोलत होता ना ते हे संन्यासीला शोभतील असे वचन बोलत नव्हता. तिला वाटलं असं काय बोलतो हा संन्यासी. असं भिक्षा घ्यायला गेली ना, आता हा आतमध्ये जायचा प्रयत्न करत होता. ती रेखा अशी होती अग्निज्वाला निघायला लागली त्यासून. तर लगेच बाहेर आला. ती घेऊन आली, म्हणे बाहेर येऊन भिक्षा दिली पाहिजे. ती बाहेर आली, त्यावेळेस त्यानं काय अग्नी निघाली नाही. त्या रेखाला कसं माहित असेल की कोण जात आहे ना असं येत असेल. आश्चर्यच आहे. ती बाहेर आल्याबरोबर त्यांनी लगेच झालं. आणि इथे लिहिलं आहे की एवढा मोठा रावण सगळ्या देवतांना जिंकलेला, पण त्यावेळी एखाद्या कुत्र्यासारखा, भयभीत कुत्र्यासारखा गेला होता तो तिथे. तुलसीदासजी म्हणतात की ज्यावेळेस आपल्या मनामध्ये कोणत्याही माणसाच्या मनात पापी विचार येतो
तेव्हा ते सगळं बल तेज जे आहे ते सगळं नष्ट होतं. त्याची स्थिती कुत्र्यासारखी होते. अच्छा, तिथेला घेतलं त्यांनी. त्याचं तिथे एक विमान तयार होतं, बसवलं आणि उडाला वर. त्यावेळेस ती एकदम घाबरली मग आणि विलाप करू लागली, विलाप की हा जग एक वीर रघुराया, केही अपराध विसारेहु दाया. हे रघुवीर, तुम्ही कोणत्या अपराधामुळे तुम्ही मला विसरला? म्हणून हा लक्ष्मण तुम्हार नाही दोषा, लक्ष्मण तुझा दोष नाही. सो फलू पायऊ कीन हे उरोसा. मी तुझ्यावर क्रोध केला, तुझ्या अनुचित वचनाशी बोलले, त्याचं फळ मला तत्काळ मिळालं. लोकांना वाटतं की आपले फळ जे आहे ते नंतर मिळत असतात. बरं, पाप पुण्यांचे फल सुद्धा तत्काळच मिळत असतात. आता माझे संकट रामचंद्राला कोण सांगेल? इतक्यात गृद्धराज जटायूनी पाहिलं की सीतेला कोण घेऊन चाललाय, कोण राक्षस दिसतोय. लगेच उड्डाण भरलं त्यांनी. त्या रावणाला म्हटलं, थांब, कुठे चालला तू? माझ्या देखत देखत तू कसं त्याला घेऊन जाऊ शकतो? त्यांना चंचुरीचा प्रहार करायला सुरुवात केली. त्यांनी घायाळ केलं त्या रावणाला. तर रावण तसाच, एक तर रावण तो होता तसाच घाबरलेला तो होताच, आणि लवकर घेऊन जायचं आहे, राम यायचे त्यांच्या आधी. तो व्याकुळ झाला. एक क्षणाला मूर्छा पण आली. तितक्यात जटायूनी त्या सीतेला उचलून खाली पण ठेवून दिलं जमिनीवर. पण तो लगेच रावण पुन्हा जागा झाला. आणि त्याला हा गृद्ध जटायू आहे, तलवार काढली, त्याचे पंख कापून टाकले. तर पंख, पक्ष्याचे पंख जर गेल्यावर मग पक्षी तर काय काहीच करता येत नाही. तो रक्तबंबाळ होऊन खाली पडला. रावणाने पुन्हा त्या सीतेला बसवलं. त्या रावणाने बसवून पुन्हा तो गेला. आणि जात असताना, ते किष्किंधेवरून जात असताना सीतेने काही वानरांना तिथे बसलेलं पाहिलं. तर तिथे आपले काही वस्त्र आभूषण तिथे टाकले. राम राम दीन स्वरात बोलत ती चालली होती. रावणाने त्याला लिहिलं आणि अशोक वनात जाऊन तिथे ठेवलं का वृक्षाखाली. आता ती तिथे कशी बसली होती? पश्चाताप करत. जेही विधी कपट कुरंग संग, धाई चले श्रीराम. सोछ बी सीता राखी उर, रटती रहती हरिनाम. सीतेने फक्त एक तेच रूप आपल्या मनामध्ये ठेवलं होतं. कोणचं? ज्या प्रकारे तिने शेवटी पाहिलं होतं ना, भगवान रामचंद्र कसे त्या मृगामागे धावत होते. जेही विधी कपट कुरंग, धाई चले श्रीराम. सो छबी सीता राखीवर. तेच मूर्ती, ते स्वरूप आपल्या हृदयात त्यांनी ठेवलं स्मरणात. आणि रटती रहती हरिनाम, आणि भगवंताचं नाव घेता येईल. आता हरी आणि श्रीराम सांगितलं म्हणजे एक तो दुःख निवारण करा आणि मला पुन्हा आनंद द्या, असा त्याचा अर्थ. हे पहा, आपल्या सगळ्या जीवांसाठी पण हा उपदेश आहे बरं का. जर देवाकडून आपलं लक्ष दुसरीकडे गेलं तर आपण तर मग या संसार चक्रामध्ये पडतो. मग आता ती निघायचं असेल तर काय करायचं? निरंतर गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, देई मद प्रेम सर्व काळ, सदा माझे डोळा जडो तुझी मूर्ती. असं आहे. पुन्हा तेच करता येईल आणि दुसरं काय कराल? म्हणून निरंतर नाम आणि रूप याचं सतत चिंतन केलं पाहिजे, म्हणजे मग याच्यातून निघता येईल, असं त्याचा अर्थ. मग आता तिकडे रामचंद्र आपले काम करून परत निघाले. त्यांना वाटलंच की आता हे यांनी काहीतरी म्हटलं नाही मारीच्यानी, काहीतरी आता अपघात होणार. म्हणून ते लवकर परतायला लागले. आणि त्या सौन पाहताय काय की लक्ष्मण येतो. तू कसा काय आला? आता लक्ष्मणाची तर अगदी विचित्र स्थिती होती. आता काय सांगू मी, ते सीतादेवी काय काय बोलल्या. तुला सांगितलं होतं तू जातचं हलायचं नाही. स्त्री आहे, तिने एखाद्या रागाने काही पण म्हटलं असेल, तू का हल्ला तिथून? आता हे चांगलं आपलं. इकडे भाऊ पण रागवतो, वहिनी पण रागवतोय, तर काय करायचं? मोठे ना,
काय नाही आता चल लवकर परत आले. आणि ते मनाली जशी ती भीती होती तेच झालं, खरं ठरलं. तिथे कोणी दिसलंच नाही. पहिले रामानं वाटलं की सीता कुठेतरी लपली असेल, शोधायला लागले. मग कुठे नाही. आणि सगळं प्रकृती सुद्धा अशी स्तब्ध झाली होती बरं का. कारण सगळ्या लता वृक्ष पशु पक्षी ते सुद्धा अगदी स्तब्ध झाले. त्यांना पण काही सुन्न झाले होते बिलकुल, काहीच करता येत नव्हतं. अशा वेळेस त्यांनी पाहिलं की एक पक्षी घायाळ होऊन पडलेला. तिथे गेले. तो गृद्धराज होता. तो म्हणाला, बस तुमचीच फक्त मी वाट पाहत बसलोय, कसे तरी प्राणाला धरून बसलोय की तुम्हाला कमीत कमी सूचना तर देऊ दे. तो रावण सीतेला घेऊन गेला. मी माझ्या परीने खूप प्रयत्न केला वाचवण्याचा, पण मी सफल झालो नाही. आता प्राण निघू पाहतात आहे. त्याची ही स्थिती पाहून रामचंद्रांच्या डोळ्यात अश्रू आले आणि म्हणाले की जो कोणी प्राणी परहितासाठी आपला देहोत्सर्ग प्राणोत्सर्ग करतो त्याच्यासारखं कोणी श्रेष्ठ प्राणी नाही आणि त्याची कधी दुर्गती होणारच नाही. परहित बस जिन के मन माही, तिन कहू जग दुर्लभ कछु नाही. त्याला जगामध्ये दुर्लभ असं काहीच नाही. हे पाहत असं म्हणतात की सर्वात विकसित देह जो आहे तो मनुष्य देह आहे. पण सर्वात श्रेष्ठ देह कोणता आहे, तर ज्या देहानी देवाची सेवा घडते, ज्या देहानी शरीरानी परहित परकल्याण साधलं जातं, तोच देह श्रेष्ठ आहे. आता पहा, रावण इतका देह श्रेष्ठ असून कृत्य किती नीच होतं. त्याच्यापेक्षा तो जटायूच श्रेष्ठ होता. आपल्याला नेहमी यश पाहिजे असतं बरं का, सफलता. असं पाहिलं तर रावण सफल झाला होता सीतेला घेऊन जाण्यात आणि जटायू सफल झाले नाही. पण जटायूची असफलता रावणाच्या सफलतेपेक्षा पण श्रेष्ठ होती की नाही. आणि अंतिम जो परिणाम आहे त्याच्याकडे जर लक्ष दिलं तर काय समजेल की जटायू सफल झाले, रावण बिलकुल हारला. कारण तो त्यांना घेऊन गेला होता की ती त्यांची राणी व्हावी म्हणून, पण त्याच्यात कधीच तो सफल झाला नाही. आणि सीतेचं पावित्र्य राखून ठेवण्यासाठी जटायूंनी आपला देह त्याग केला आणि त्या ते सफलच झाले. कोण सफल होतं, कोण असफल होतं, आपल्याला हे काय यश आणि अपयश पण माहित नाही, सफलता असफलता पण माहित नाही. त्यावेळेस भगवान म्हणाले, जटायू आता तुम्ही माझ्या धामात जा, मी पाठवतो तुम्हाला स्वर्गात. तनु तजी तात जाहू मम धामा. पण एक लक्षात ठेव, तिथे जाशी तिथे माझे पिता दशरथ महाराज पण आहे. त्या दशरथ महाराजांना सांगू नको की सीतेचं अपहरण झालं वगैरे, ही गोष्ट त्यांना सांगू नको. मी जर राम आहे तो रावण स्वतः येऊन त्यांना सांगेल, तिथे आपल्या तोंडाने येऊन सांगेल काय त्यांनी केलं. एक अर्थाने काय की रावण पण तिथेच जाणार आहे, भगवान रावणाला पण तिथेच पाठवणार आहे. काही विलक्षणच आहे ना हे सगळं. जो में रामत कुल सहित काही ही दसान न जाई. त्यावेळेस गिद्धराज जटायू होते, त्यांना भगवंताचंच रूप मिळालं. सारूप्य मुक्ती त्याला म्हणतात. जसं देवाचं रूप आहे ना चतुर्भुज, तसंच रूप त्या जटायूंना पण प्राप्त झालं. आणि मग त्यांनी स्तुती केली. ती स्तुती फार सुंदर स्तुती आहे. 31व्या दोह्यानंतरची छंदमध्ये स्तुती आहे. जय राम रूप अनूप निर्गुण सगुण गुण प्रेरक सही रस शीस बाहु प्रचंड खंडन चंड सर मंडन मयी
पाथोदगात सरोज मुख राजीव आयत लोचनम नित नौमि राम कृपाल बाहु विशाल भव भय मोचनम बलमप्रमेयमनादिमजमौ व्यक्त मेकम गोचरम् गोविन्द गोपर द्वन्द्वहर विज्ञान घन धरणीधरम् जे राम मंत्र जपन्त संत संत जन मनरंजनम् नित नौमि राम अकाम प्रिय कामादिखल दल गंजनम् जेहि श्रुति निरंजन ब्रह्म व्यापक अज कहि गावही करि ध्यान ज्ञान विराग जोग अनेक मुनि जेहि पावही सो प्रकट करुणा कंद शोभा वृंद अग जग मोहई मम हृदय पंकज भृंग अंग अनंग बहु छवि सोई यो अगम सुगम सुभाव निर्मल असम सम शीतल सदा पश्यन्ति जम जोगी जतन करि करत मन को बस सदा सो राम रामा निवास संतत दास बस त्रिभुवन धनी मम उर बसउ सो समन संस्कृति जासु कीरति पावनी अविरल भगति मागी बर गीध गयऊ हरिधाम तेहि की क्रिया यथोचित निज करती मीरा। सुंदर स्तुती केली आणि त्याला भगवंताच्या धामाची प्राप्ती झाली, अविरल भक्ती प्राप्त केली। आणि हे पहा इथे काय सांगितलं, त्या जटायूची अंतिम क्रिया भगवान रामचंद्रांनी आपल्या हाताने, असं म्हणतात की जे भाग्य दशरथ महाराजांना पण लाभलं नाही। महाराज दशरथ त्यांना रामचंद्र पुत्ररूपाने लाभले, पण हा लाभ मिळाला नाही की त्यांची अंतिम क्रिया पुत्राने, ज्येष्ठ पुत्राने आपल्या हाताने करत, तो लाभ मिळाला नाही त्यांना, पण तो लाभ जटायूजींना मिळाला। काय एक जटायूच एकटे असे झाले बरं का। म्हणून भगवान शिवजी पार्वतीला म्हणतात की सुनहु उमाते लोग अभागी हरि तजी हो ही विषय अनुरागी। ते लोक खरोखरच अभागी आहे, मंद भाग्य, दुर्भागी, जे अशा भगवंताला सोडून, परमात्म्याला सोडून कुठे कुठे इकडे तिकडे विषयामध्ये भ्रमण करत असतात। पुढे भगवान निघाले तिथून आणि मग एक कबंध नावाचा एक असुर भेटला, त्या कबंधाचा वध केला भगवंतांनी। तो एक गंधर्व होता, दुर्वास मुनीच्या श्रापाने असुर झालेला, त्याला मुक्ती देऊन आता पुढे आले। कुठे? हा फार सुंदर। ताही दे गती राम उदारा सबरी के आश्रम पगुधारा। सबरी देखी राम गृह आए मुनि के वचन समुझि जिय भाए। सरसी जलोचन बाहु विशाला जटा मुकुट सिर उर बनमाला।
श्याम गौर सुंदर दो भाई, सबरी परी चरण लपटाई। प्रेम मगन मुख वचन न आवा, पुनि पुनि पद सरोज सिर नाम। सादर जल लय चरण पखारे, सुंदर आसन बैठारे। कंदमूल फल सुरस अति, दिए राम कहूँ आनी। प्रेम सहित प्रभु खाए, बारंबार बखाए। सियावर रामचंद्र पवन सुत हनुमान, बोलो हरि सब संत। त्या कबंधाला सद्गती देऊन आता भगवंताचे पाय हळूहळू वळू लागले. कुठे? सबरी के आश्रम उधारा. शबरीच्या आश्रमामध्ये. पहा, शबरीच्या कुटिया घर असं नाही म्हटलं, आश्रम. आपण उगीच आपल्या आश्रमाला नाव देतो आश्रम, आणि काही श्रम करत नाही तिथे. काही तप केलं पाहिजे, साधना केली पाहिजे, काही ज्ञान भक्ती वैराग भजन काही नाही. नुसतं नाव मोठं आपलं आश्रम. शबरी के आश्रम पाहूया. शबरी कशी होती? भिल्लिणी. असं म्हणतात की अगदी लहानपणी तिचं लग्न झालं होतं आणि ती कुरूप होती, सुंदर नव्हती. आणि नवरा तिला घेऊन जात होता. आणि मग एकदा नवऱ्याने तिचा चेहरा पाहिला, तो तुला काय, कोणाशी लग्न झालं? तिला तसं सोडून निघून चालला गेला. ती लहान मुलगी पोचली मतंग ऋषींच्या आश्रम. आणि काय तिचं भाग्य. लौकिक दृष्टीने पाहिलं तर आपल्या दयाच येईल. काय नवऱ्याने सोडलं, नवऱ्याने सोडलं, पण गुरुनी धरलं, देवानी धरलं तिला. बरं झालं त्यांनी सोडलं, नाही तर गेली असती त्याबरोबर. व्हॉट विल यू हॅव फॉर ब्रेकफास्ट असं विचारत राहिली असती तिथं. काय आज नाश्त्यात काय करणार आहे आज? तो सांगेल आज हे कर ते कर, बरं बसली असती तिथे. काय तो कसा निघाला असता. सोडू नका बरं काय, कोणा मिळालं काय सांगायचं नाही. अर्थ असं आहे की आपण एखाद्या दया, देवाची लीला म्हणा गाद आहे. गुरूंकडे पोचली मतंग ऋषी. अदृष्ट राहून त्यांची सेवा करत होती ती. बरं, पण गुरूंनी ओळखलं तिच्या सेवेला. अजून जायच्या आधी तिला राम नाम मंत्र उपदेश दिला. तिने विचारलं याचा अर्थ काय आहे? ते काय म्हणाले माहिती का? या राम नामाचा अर्थ जो काही आहे तो स्वतः चालून तुझ्याकडे येईल. किती मोठं गोष्ट. ज्याचं पण हे नाव आहे तो स्वतः येईल तुझ्याकडे. म्हणून ती जप करत बसली. रोज तयारी करायची की आज राम येतील. माहीत सुद्धा नाही की राम कसे असतात, दिसतात. पण मग आल्यावर आयत्या वेळी काही इकडे तिकडे इकडे धावायची जरूर नाही. रोज सफाई स्वच्छता करून ठेवून आसन होऊन सगळे फळ फूल सगळे आणून ठेवायचे. किती दिवस आणि वर्ष लोटले, ती म्हातारी झाली. पण एकदाच्या मनामध्ये असं नाही काय माहिती गुरुनी सांगितलं तर काय येणार की नाही असं एकदाही शंका नाही. पण एक दिवस तिला काय माहिती असा आनंद वाटला, आज काहीतरी माझ्या मनात आनंद होत. मग त्या मीराबाईच्या शब्दात की आज सुनी मैं हरी आवन की आवाज, असा आनंद केला. की पैल दोघे काऊ कोकताय, शगून गे माये सांगताय की आज भगवान येणार.
सबरी देखी राम गृह आहे. सबरीने पाहिलं की राम आले. तिला खरंच वाटलं नाही. ती म्हणाली की कशी काय आले, कारण मी त्याशी भिल्ली नाही, मला काही साधना करता येत नाही, मी काही करत नाही. मग एकदम तिला उत्तर मिळालं. काय उत्तर मिळालं की मुनिके वचन समुझी जिव्हाय. माझ्या गुरूंनी सांगितलं होतं की राम येतील. तर गुरूंचं वचन सत्य करण्यासाठी भगवान इथे आले आहे. माझ्या साधनेमुळे नाही आले, गुरूंच्या वचनामुळे आले. अशी भक्ती. आणि पाहिलं राम लक्ष्मण चरणावर दंडवत प्रणाम केला. प्रेम मगन मुख वचन लावा, तोंडातून शब्दच निघत नव्हते. पुन्हा पुन्हा बस नमस्कार. किती वेळ असा गेला असेल माहित नाही. भगवान तुम्हाला मी उभंच ठेवलं. इथे आसन वगैरे ठेवलेलं तिथं बरं का, उभेच आहे. आसनावर बसवलं. पुनी सुंदर आसन बैठा रे. मग कंद मूल फल सुरसती दिये राम कहू आणि प्रेम सहित प्रभू खाये बारंबार बकाने. इथे बघा कंद मूल आणि फल पण सांगितलंय. कधी नुसतंच फल लोक म्हणतात की शबरीचे बोर, पण इथे तर कंद मूल फल सगळं सांगितलंय. आणि सुरस इथे असं काही वर्णन केलं की तिने स्वाद घेतला आणि मग दिले, असं वाल्मिकी रामायणामध्ये पण असं काही म्हटलेलं नाहीये. पण अशी कथा प्रसिद्ध आहे, ती सत्य पण असेल. तिने उष्टी बोरं दिली, कारण ती चाखून चाखून दिली की इथे गोड फळ दिले पाहिजे. आणि इथे की प्रेम सहित प्रभू खाये बारंबार बखाने. पुन्हा पुन्हा त्याची प्रशंसा करत रामचंद्र खात होते. तिथेच नाही, वनवास संपल्यानंतर सुद्धा जेव्हा घरी गेले तर कौसल्या सुद्धा आपल्या हाताने स्वयंपाक करून त्याने जेवू घालत होती. ते जेवण जेवताना सुद्धा रामचंद्रांना शबरीच्या बोरांची आठवण येत होती. मग ती नमस्कार करून उभी राहिली. म्हणे भगवान, असं नाही की धूपम आघ्रापयामी दीपम दर्शयामी नैवेद्यम निवेदयामी, मग त्यानंतर मग आरती असते, स्तुती असते. म्हणे आता मला तर काही स्तुती करता येत नाही, मी तर अत्यंत अधम नारी आहे, अशिक्षित आहे, मला बरी पापी स्त्री आहे, मला तर काही येत नाही. आता मला ही स्तुती कशी करायची मला माहीतच नाही. तेव्हा भगवान म्हणात कह रघुपती सुनु भामिनी बाता मानव एक भगती करनाता. पहा भामिनी म्हटलं. भामिनी शब्द कोणाला अत्यंत सुंदर रूपवती स्त्रीला भामिनी म्हणतात. मला काय म्हणतात की तिच्या नवऱ्याने समजलं की तो कुरूप आहे, पण भगवान म्हणतात तुझ्यासारखी सुंदर कोणी नाही. कारण आत्मिक दैविक सौंदर्य ते प्रकट झालेलं आहे. म्हणे मी तर फक्त एक भक्तीचं नातं मानतो, बाकी दुसऱ्याचं कोण नाही. सबसे ऊंची प्रेम सगाई. दुर्योधन को मेवा त्यागो शाक विदुर घर खाई, और सबसे ऊंची प्रेम सगाई असं म्हणणं. मी तर फक्त भक्तीचंच नातं मान. म्हणे असं कोणी एखाद माणूस असेल की ज्याच्याकडे सगळं काही आहे पण भक्तीच नाही. शंकराचार्यांनी लिहिलं की शरीरम स्वरूपम यथावा कलत्रम यशश्चारु चित्रम धनम मेरु तुल्यम हरे रंगरी पद्मे मनश्चेन्न लग्नम ततः किम ततः किम ततः किम ततः किम. सगळं काही आहे पण हरिभक्तीच नाही, गुरुभक्तीच नाही. ततः किम, सो वाट असेल, दुसऱ्या सगळ्या गडगंज संपत्ती असेल तो वाट. मग भगवान काय म्हणतात माहिती, तू शिकलेली नाहीये पण मी तर शिकलेला आहे. तुला स्तुती करता येत नाही पण मला तर करता येते. मग काय स्वतःही स्तुती करणार आहे ते नाही. नाही, भगवान म्हणाले मनातल्या मनात विचार केला की नेहमी भक्त माझी स्तुती करतात, आज मी त्यांची स्तुती करेन. तर भक्ताची स्तुती कशी करायची ते पण शिकलं पाहिजे बरं का. कारण जर शबरीला सांगितलं की मी आज तुझी स्तुती करेन तर ती ऐकेल का. मग काय म्हणतात, आज तुला मी 9 भक्तीचा उपदेश देतो. राम गीतेमध्ये आता मध्ये आला होता ना सकाळी आपला प्रसंग, लक्ष्मणाने प्रश्न विचारला होता
रामचंद्रांना ज्ञान काय, वैराग्य काय, माया काय, ईश्वर जीवामध्ये अंतर काय आणि भक्ती काय. त्यावेळी भक्तीचं मी जास्ती सांगितलं नाही. मी तुम्हाला म्हटलं की पुढे सांगेन. सांगितलं होतं ना, मग आता सांगतोय ना. सोडलं नाही त्याला, बरं का. भक्ती कशी असते, कशी प्रेम स्वरूप असते, आणि त्या प्रेम कसं निष्कपट, निश्चल, काही ते दुसरं आणखी काय मागायचं, फक्त बस प्रेम करत राहायचं. बस का करायचा हा प्रश्नच येत नाही. मीराबाईने म्हणलं की जो तुम तोडो पिया मैं नाही तोडू नये, क्योंकि तोडी प्रीत तोडी कोण संग जोडू. कारण तुमच्यासारखा आणि तो जगामध्ये कोणी दुसरा आहे का की तुमची प्रीती तोडून दुसऱ्याची कोणाची करता येईल, असं कोणी आहे का जगामध्ये. आय लव्ह यू बिकॉज आय कांट बट लव्ह यू ओनली. कोणी दुसरं नाहीच इथे, तुमच्यासारखं कोणीच नाही. तर प्रेम का करतो असा प्रश्नच नाही. असं प्रेमाने देवाचं हृदय जे आहे ते विरघळून जात, बरं का. त्याला पाझर फुटतं असं म्हणतात मला. तर भगवान म्हणे मी तुला आज 9धा भक्तीचा उपदेश देतो. खरं म्हणजे तिच्या निमित्ताने आम्हाला सगळ्यांना 9धा भक्तीचा उपदेश आहे. त्या शबरीला तो वरदान आहे भक्तीचं. आणि शेवटी भगवान काय म्हणतात, या 9 प्रकारच्या भक्तीमध्ये एक जरी भक्ती कोणाच्या हृदयात असेल तर तो मला फार प्रिय आहे. तुझ्यामध्ये सगळ्याच भक्ती आहे पूर्ण रूपाने. मग किती प्रिय असेल जरा विचार. पाहता भक्तीचा. 9धा भगती कहूँ तोहि पाही, सावधान सुधरु मन माही. प्रथम भगती संतन कर संगा, दूसरी रति मम तथा प्रसंगा. गुरुपद पंकज सेवा, तीसरी भगती अमान. चौथी भगती मम गुण गण, करई कपट कलिदान. मंत जाप मम दृढ विश्वासा, पंचम भजन सुवेद दासा. चटदमशील विरति बहु कर्मा, निरत निरंतर सज्जन धर्मा. सातम सम मोहिमय जल लेखा, मुझे संत अधिक करिलेखा. आठव जथा लाभ संतोषा, सपनि नहीं देखई पर दोषा. नवम सरल सब सन चलनीना, मम भरोसा हर्ष लीना. नवमहु एक उजिन के होई, नारी पुरुष सचराचर कोई. सोई अतिशय प्रिय भानु मोरे, सकल प्रकार भगति तोरे. जोगी वृंद दुर्लभ गति जोई, तो कहूँ आज सुलभ भई सोई. मम दर्शन फल परमानुका, जीव पावई सहज स्वरूपा. जनक सुता कई सुधि भामी, जानई कहूँ कई बरनामी. भक्ती एकच असते बरं का. 9-10-11 11 एकच. आणि ती म्हणजे काय, भगवंताविषयी कसं परमप्रेम. परमप्रेम म्हणजे काय, अनकंडिशनल. अनकंडिशनल म्हणजे काय, बिना कोणत्या अटींच, शर्त नसली पाहिजे, कारण नाही. हे पाहिजे म्हणून, ते आहे म्हणून असं नाही, काही कंडिशन नाही. जे लोक कंडिशनल प्रेम करतात की नाही,
तर ती कंडिशन जर पूर्ण नाही झाली तर बस गेलं त्यांचं प्रेम. असं नाही. त्याला म्हणतात भक्ती. ती कशी मिळेल, किती प्रकारे प्रगट होते. असे आहे की ज्यांच्या मनावर प्रेम असतं ना त्या गोष्टी आपोआप त्यांच्या घडतात. त्यांना सत्संग आवडतो वगैरे, त्याचे लक्षण आहे. आणि ज्यांच्या मनामध्ये भक्ती व्हावी असं वाटत असेल त्यांनी सुरुवात कुठून करायची, इथून करायची. प्रथम भगती संतान कर सांगा. संतांकडे जाल तरच तुमच्या भक्ती मिळेल ना. एक भिकारी दुसऱ्या भिकाऱ्याकडे गेला त्याला काय मिळेल, तर दोघे तर आपण दोघं बरोबर चालू. आता ज्ञान पाहिजे तुम्हाला ज्ञानीकडे जावं लागेल. आता प्रेमाने परिपूर्ण आहे त्यांच्याचकडे महाप्रती तिथे काय म्हणतात की तुम्हाला ते प्रेम मिळणार आहे. म्हणून सांगितलं संतान कर सांगा. सत्संग पहिली भक्ती. मग दुसरी काय आहे, रती मम कथा प्रसंगा. त्या सत्संगामध्ये तुम्हाला भगवंताचे नाम रूप गुण धाम लीला कथा यांचं सगळं महात्म्य ऐकायला मिळेल, सगळं समजेल. मग ते ऐकल्यानंतर श्रवण, त्याच्यामुळे पहिली भक्ती श्रवण आहे. आणि मग श्रवण करून मग ते रमण करायचं. मग त्याच्यामध्ये आवड निर्माण झाली पाहिजे. मग तर पहिले श्रवण, श्रवण करून रमण करायचं. त्या मग तिसरं काय आहे, गुरुपद पंकज सेवा. तिसरी भक्ती अमान. अगदी निरभिमान होऊन, अभिमान स्वार्थ सगळं सोडून आणि गुरूंच्या चरणकमलांची सेवा करायची. आपल्या गुरूंची सेवा. गुरु ईश्वर आहे असं समजून ते आहेच. गुरुम शंकर रूपिणम वंदे बोधमयम नित्यम. मग चौथी काय आहे, चौथी भक्ती मम गुण गण करई कपट तजी गान. मग सगळे कपट सोडून आणि फक्त देवाचे गुणगान यांचं कीर्तन करायचं, गान करायचं. कपट सोडून. कपट म्हणजे काय, हे बघ गुणगान फक्त देवाचं प्रेम मला मिळावं फक्त याच इच्छेने ते गान केलं पाहिजे. जर कोणी दुसरी इच्छा ठेवून जर केली तेव्हा ते कपट झालं. मला प्रसिद्धी मिळावी, मला खूप पैसे मिळावे, मला खूप हे मिळावं ते मिळावं म्हणून मी गुणगान करतो देवाचं, तर मग नाही. कपट फक्त प्रेम, प्रेमासाठी, प्रेमामुळे आणि प्रेमासाठी, प्रेम वाढवण्यासाठी फक्त करायचं कीर्तन. कीर्तन मग काय, मंत्र जाप मम दृढ विश्वासा पंचम भजन सो वेद प्रकार. पंचम भजन म्हणजे पाचवी भक्ती काय आहे की भगवंताच्या मंत्राचा, नाम मंत्राचा जप करायचा. दृढ विश्वास. दृढ विश्वासाचं प्रतीक तर हीच आहे आपली शबरी स्वतः. ही किती वर्षानुवर्ष लोटले तरी पण तिचा विश्वास जो आहे तो डगमगला नाही बरं का. मग सहावी भक्ती काय आहे की छठ दम सील बिरती बहुकर्मा. म्हणजे आपले यम नियम संयम यांना वाढवत जायचं आणि सांसारिक लौकिक कर्म जितके आहे ना त्याच्या कमी 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 करत राहायला. आणि निरंतर निरंतर सज्जन धर्म आणि सज्जनाचे धर्म आहे ना त्याचं पालन करायचं. आपण आता पाहतो किती जण म्हातारे म्हातारे झाले तरी निघालो हो कुठे, लग्नाला. कोणाच्या, अहो आमच्या पंतूचं लग्न आहे आता. आता तुम्हाला त्याची काय जरूरत आहे. अहो जावसं वाटत कसे सगळे बोलत नाही. कोणी कोणी पंतूच्या लग्नात जातात ते तर ठीक आहे, कोणी कोणी स्वतःच लग्न करतात म्हातारपणी. म्हातारा इतुकान अवघे पाऊणशे वयमान. हा 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 फक्त पाऊणशे वयमान आहे भक्त बरं का. फक्त 75 आणि 16 वर्षाच्या मुलीचं मुलीशी लग्न करायला होतं नाही का असं नाटक नाही होतं. नाटक आलं कारण काय वास्तविक मध्ये असे करतात ना म्हणून, नाही तर काय काही लोक नाटकं करतात असे, मग नाटक तयार होतं त्याच्यावर. दृढ विश्वास आणि मग काय बिरती बहुकर्मा. हे सांसारिक करा हळूहळू हळूहळू त्याला काढायचं त्यातून. नाही की सासू गेली पंढरपुरा वेशी पासून आली घरा
उखळ मुसळ जाते मन माझे गुंतले तेथे, भिक्षुका आल्या घरा सांग गेली पंढरपुरा. सांग मग ती म्हणते, सून म्हणते, तुम्ही जावे यात्रे सुखे, तुम्ही जा, तुम्ही सगळं करेन, तुम्ही मला ट्रेनिंग खूप चांगलं दिलंय, कोणाला काही द्यायचं नाही याचं ट्रेनिंग दिलंय माहिती तुम्ही मला, मी नाही देणार कोणाला ते दूध द्याय. मग त्या सासू वाटते की सटवीचे चाळे खोटे म्या जावे, हिला वाटतं की मी जावं इथून. का जाऊ, मी नाही जाऊ. मन असं निघतच नाही. तिथे काय सांगितलं, 6वी भक्ती म्हणजे काय, बिरती बहु कर्मा निरत निरंतर सज्जन धर्मा. मग 7वी भक्ती आपोआप होईल. काय होईल की सर्व सृष्टी भगवन्मय दिसायला लागेल, देवासारखी आणि भगवन्मय अशी सृष्टी दिसायला लागेल, आणि संत लोकांना देवाहून जास्ती श्रेष्ठ समजायला लागेल मग तो माणूस. आणि 8वी भक्ती काय, यथालाभ संतोषा. रोजच्या जीवनामध्ये जे जे काही येत जाईल ना आपल्या दैनिक जीवनासाठी, बस आहे संतुष्ट. जे जेवायला तेवढ्या जेवते कपड्यामध्ये ते ठीक होतं, तिथे हाय 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 ह्याशी नाही. आपण कशा असतो माहिती का, आपल्या धार्मिक साधनेमध्ये अगदी संतोष असतो आम्हाला. एक माळ जप केली तर पुरे संतोष. बाकी दुसऱ्या नोटा गिनताना मुळीच संतोष नसतो. जिथे संतोष पाहिजे तिथे लोभ, जिथे लोभ पाहिजे तिथे संतोष, असे आपण आहे. मम भरोसा ही हर्षण, आणि पूर्ण विश्वास देवावर. संसारिक सुखाने फार जास्ती हर्षितही नाही होणार, आणि जरा काही नुकसान तर दीन पण होणार नाही. आणि 9वी भक्ती कशी आहे की सरळ सब सरळ छेला, अगदी सरळ स्वभाव. कारण जर भगवत स्वरूप सगळ्यांना पाहतो तर मग तो कोणावर शंका कुशंका थोडी करणार आहे, सगळ्यांवर विश्वास की सगळे चांगलेच आहे. बिलीव्ह इन एसेन्शियल गुडनेस ऑफ ऑल बीइंग्स. ही रिस्पेक्ट्स ऑल, नॉट सस्पेक्ट. कोणी आहे सस्पेक्ट एव्हरीबडी. कोणी आमच्या घरी आज मी जेवायला या, का बोलवतोय बरं जेवायला, जरूर काहीतरी काही काम करून घ्यायचं असेल म्हणूनच तो जेवायला बोलवतोय. काही तर सळ चालणारच नाही. आणि जेवायला बोलवलं नाही तर का बोलवलं नाही, सगळ्यांना बोलवतो मला का नाही बोलवत, न बोलवणं काहीतरी असेल तर सगळीकडे त्याचा शंकाच फक्त. तर शंकेखोर संशय आत्मा विनश्यती. मग भगवान राम म्हणाले शबरीला, या 9 प्रकारच्या भक्तीमध्ये एक पण ज्याच्यामध्ये आहे तो मला प्रिय, मग कोणी प्रिय आहे, सचराचर स्त्री असो पुरुष असो, आणि तुझ्यामध्ये तर सगळ्या 9च्या 9 भक्ती पूर्ण आहे. म्हणून आज योगी लोकांना पण दुर्लभ जी गती आहे ती तुला आज प्राप्त झाली. योगिया दुर्लभ तो म्या देखिला साधणी. योगीना पण दुर्लभ असं पाहायला मिळेल ना. त्या भगवंताचं दर्शनीला घडलं. म्हणजे माझ्या दर्शनाचं फल काय आहे की जीव पाय निज स्वरूपा, निज सहज स्वरूपा, आपल्या सहज स्वरूपाची प्राप्ती होते त्याला. आणि इतकं सांगितल्यानंतर अचानक भगवान म्हणतात काय, शबरी माझ्या सीतेची काही माहिती तुला आहे का, तू काही देऊ शकते का. तू कुठलं आता भगवान सोडाली की सीतेची काही माहिती देऊ शकते. शबरी म्हणाली, भगवान तू मग सगळं माहिती तुम्हाला, आता मला विचारतात, आता ज्या भावनेने विचारलंय त्याच भावने मी तुम्हाला सांगते पण की तुम्ही पुढे जा. मग पंपा सरोवर तुम्हाला मिळेल, तिथे किष्किंधेत सुग्रीव तुम्हाला भेटेल, वानर आहे, त्याची तुम्ही मित्रता करा. तो सीतेचे शोध करण्यात तुमची खूप मदत करेल, सेवा करेल. तुम्हाला सगळं माहिती आहे, तुम्ही विचारतात. याचा अर्थ काय आहे माहिती का, की सगळ्या साधनांचं फळ काय आहे तर भगवत भक्ती आहे. पण भक्ती मिळाल्यानंतर सुद्धा देवाची काही ना काही सेवा घडली पाहिजे आपल्या हातून. समजले ना, घडो निरंतर सेवा असं म्हणत एक पदामध्ये की माझ्या हातून काय व्हायला पाहिजे, सेवा. अखंडित सेवा घडो रामचंद्राची. की काय आहे की अखंडित सेवा घडो रामचंद्राची. तर भगवान काय करतात, सगळ्यांना सेवा करण्याची एक संधी देतात.
जटायूंना संधी दिली, शबरीला सुद्धा संधी दिली, सगळ्यांना संधी दिली. कारण काय, आपण कोणाशी जर प्रेम करतो आणि काही सुद्धा सेवा करायला तयार नसेल तर ते प्रेम आहे असं म्हणता येईल का? म्हणजे भक्तीची पूर्ण कशा आपण आहे की सेवेमध्ये देवाला काही आवश्यकता नाही, पण भक्तांनी थोडी थोडी सेवा केली पाहिजे आणि तेवढी सेवा करून ते जातात, आपापलं काम करून जातात. म्हणून शबरीला पण त्यांनी विचारलं की सेवा करण्याचं श्रेय तिला पण मिळवून दिलं. ती सांगितलं. मग ती म्हणाली की भगवान आता तुम्ही इथे थोड्या वेळ उभे राहा. कही कथा सकल बिलो की हरि मुख हृदय पद पंकज धरे, तजि जोग पावक देह हरि पद लीन भई जह नहीं फिरे. नर विविध कर्म अधर्म बहुमत, शोक प्रद सब त्यागहु. विश्वास करी कह दास तुलसी, राम पद अनुराग. सगळी कथा सांगितली तिने की पुढे पुढे जाऊन तेव्हा सुग्रीव वगैरे कोण आहे. मग बिलो की हरिमुख, हरिमुख पाहत पाहत हृदय पद पंकज धरे, आपल्या हृदयात भगवंताचे चरण कमल त्यांनाच आपलं स्थान दिलं तिने. आणि काय ती भिल्लीनी एवढी मोठी योगिनी झाली होती की ज्या प्रकारे शरभंग ऋषींनी आपली योगांगनी प्रज्वलित करून देह त्याग केला, त्याचप्रमाणे या शबरीनी सुद्धा आपल्या शरीरातूनच योगाग्नी प्रकट करून त्या देहाचा त्याग तिथेच केला. आणि हरिपद लीन भई जह नाही फिरे, त्या भगवत चरणी लीन झाली जिथून पुन्हा परत या संसारात येत नाही. तुलसीदास सांगतात, हे नर, अनेक प्रकारचे उगीच कर्म अधर्म सगळे सगळे शोकप्रतळ्या त्याग आणि विश्वास ठेवून भगवान रामचंद्रांची प्रीती वाढव. फक्त आणखीन काही नको करू रे, आणखीन काही नको करू. बाकी सगळं उपद्व्याप जो आहे नसती उठा ठेव त्याला म्हणतात. काहीतरी करतोय काहीतरी उपद्व्याप. मग म्हणतात की जातीहीन अगजन्मही मुक्त कीन असं नारी, महामंद मन सुख चहसी ऐसे प्रभू विसारे. तुझे म्हणतात, अरे माझ्या मंद मना, या अशा भगवंताला विसरून आणि तू आपलं सुख पाहतो की तुला दुसरीकडे सुख मिळेल. शबरीला त्यांनी मुक्त केलं, जटायूला मुक्त केलं, सगळ्यांना मुक्त केलं, असुरांना पण मुक्त केलं. असे भगवान दीनबंधू आहे, त्यांना सोडून तू कुठे इकडे तिकडे जातो. आता हा सुंदर प्रसंग पूर्ण करून आता पुढे चालायचं. रामचंद्र पुढे निघाले आणि मग पंपा सरोवरापाशी पोहोचले आणि मनामध्ये सुंदर सुंदर भाव त्यांच्या येत होते. तिथे नारद मुनी होते आले. नारद मुनींनी पाहिलं पंपा सरोवर तीरावर राम बसले आहे. तसे राम आनंदातच बसले होते, पण नारदांना ते दुःखी दिसले. कारण काय वाटलं माहिती का आलं, मी तुम्हाला संक्षिप्त कथा सांगितली होती. नारदांनी शाप दिला होता ना भगवंताला. नारदांना वाटलं की मी जो शाप दिला होता त्याच्यामुळे देवाला हे राम रूप धारण करावं लागलं आणि सीतेच्या वियोगामध्ये ते फिरतात, ते सगळं माझ्यामुळे झालं. हे सगळं आता त्याचं प्रायश्चित काहीतरी केलं पाहिजे, काहीतरी समथिंग आय मस्ट डू नो, असं ते इंग्लिश मध्ये बोलले. आणि मग ते नारद मुनी रामचंद्रांकडे गेले, त्यांनी प्रणाम केला. भगवान खूप प्रसन्न झाले. नारद, अरे बस बस इथे. नारदांना पण आनंद वाटला की भगवान माझ्यावर रागवलेले नाहीये. भगवान आज काहीतरी मागायचं तुमच्याकडे. माग. ते मागणं सुद्धा एक प्रकारचा अपराधच आहे. अरे पण माग तर खरी काय आहे, असे की तुमचे अनेक नाव आहे,
असंख्य नाव आहे आणि सगळेच नाव सुंदर आहे, पवित्र आहे, महत्वाचे आहे. पण तुम्ही मला एक असा वर द्या की त्या सगळ्या नावांमध्ये जे राम नाम जे आहे ना ते सर्वात जास्त महत्वाचं आणि प्रसिद्ध आणि मुख्य झालं पाहिजे. बाकी दुसरे सगळे नाव तिथे असले, पण जसे आकाशामध्ये चंद्रमा प्रकृष्ट प्रकाश चंद्र दिसतो, बाकी छोटे छोटे तारे दिसतात ते पण आहे प्रकाशमान, त्याप्रकारे दुसरे सगळे नाव, पण तुझं राम नाम जे आहे ते सर्वात मोठं दिसलं पाहिजे, महत्वाचं झालं पाहिजे. आता हे म्हणणं काही फार जास्ती उचित नाही, कारण भगवंताचे सगळेच नाव चांगले आहे, पण राम नाव सगळ्यात चांगलं झालं पाहिजे. कारण त्यांना वाटलं माझ्यामुळे यांनी हा राम अवतार घेतला तर हे राम नाम जास्ती प्रसिद्ध झालं पाहिजे. पण भगवान खुश होते म्हणून तथास्तु. भगवान थँक्यू. दुसरा प्रश्न, एक मला प्रश्न विचारायचा आहे. काय? जेव्हा माझ्या मनामध्ये लग्न करायची इच्छा आली होती ते करू का दिलं नाही तुम्ही? हो, अजून तुझ्या मनामध्ये? अरे नारदा, त्याचं असं आहे की जसे एक वडील आहे आणि त्यांच्याकडे मुलं असतात, एक खूप मोठा आहे, शिकलेला आहे, एक लहान असतो. मग त्या लहान मुलाला समजत नाही ना की कडे आगीला पकडायला जातो, अग्नी आहे त्याला धरायला जातो, तर ते वडील त्याला धरू देतील का? जो मोठा मुलगा आहे त्याला वडील तर करू देतात, काय हा समजदार आहे स्वतः, तो पाहून गेले, पण त्या लहानाकडे लक्ष देतात. त्याचप्रमाणे मी तुझ्याकडे लक्ष देतो. तुला माहिती तू अग्नीला धरायला चालला होता, ते तुझ्या हितासारखे नव्हतं. अरे तुझं काम संसारी गृहस्थ बनून राहायचं नाहीये, तुला मोठं मिशन दिलेलं आहे मी. ब्रह्मदेवानी पण सांगितलंय भक्तीचा प्रचार करण्याचं काम तुझं आहे आणि तू संन्यास वृत्तीचा आहे. हे इकडे जायचं काय तुला आवश्यकता होती? तुझ्याकडे चांगलं नव्हतं आणि सर्वात मोठा अपराध होणार होता तुझ्या हातून, कारण ती दुसरी ती माझी आदिशक्ती माया होती. ती कशी काय तुला ते पत्नी रूपाने मिळेल? जरा विचार कर. भगवान सॉरी सॉरी, हा तुम्ही मला वाचवलं. हा नारायण खूप चांगला की देव किती चांगले आहेत, त्यांनी वाचवलं मला. आणि असे भक्त त्यांना खूप प्रिय आहे, बालकासारखे त्यांना आणखीन आवडलं. ते म्हणाले की भगवान तुम्हाला संत फार प्रिय आहे, म्हणजे संतांचे लक्षण सांगा ना मग तुम्ही. भगवान म्हणतात अरे संतांची लक्षणं तर खूपच आहे, पण मुख्य आहे प्रेम. हा, आणि हे भगवत भाव सगळ्या ठिकाणी ठेवतात. ते सगळ्या ठिकाणी परमात्मा आहे असं असल्यामुळे कोणाशी द्वेष करत नाही. अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्र करुण एवच निर्ममो निरहंकार समदुःख सुखक्षमी. आज 12व्या अध्यायात गीतेचे जे लक्षण सांगितले भक्ताचे ते इथे भगवान सांगतात. म्हणजे शेष शारदा वगैरे कोणी पण या लक्षणा पूर्ण सांगू शकत नाही. नारद मुनी खूप प्रसन्न झाले की ज्या संतांच्या लक्षणांना शारदा सरस्वतीवर पण सांगू दे शकत नाही, त्यांचे काही लक्षण देवानी स्वतःने आपल्या श्रीमुखाने सांगितले आहे. ते ऐकून ते खूप प्रसन्न झाले आणि त्यांना पुन्हा पुन्हा नमस्कार करून आपल्या ब्रह्मलोकात ते परत गेले. कही सकन सारद शेष नारद सुनत पद पंकज गए अस दीन बंधु कृपाल अपने भगत गुण निज मुख कहे सिरुनाई बारही बार चरणहि ब्रह्मपुर नारद गए हे धन्य तुलसी दास आस बिहाई जे हरि रंग रहे कहीं सकन सार. संतांची लक्षणं भगवन मुखातून ऐकून दीन बंधू भगवान आहे हे समजून नारद खूप प्रसन्न झाले. पुन्हा पुन्हा नमस्कार करून आपल्या ब्रह्मलोकात गेले. आणि आता या अरण्यकांडाची फलश्रुती सांगताना तुलसीदासजी म्हणतात की राव नारी जसू पावन गाव ही सुनही जे लोक
राम भगती दृढ पावही बिनु विराग जपजो. रामचंद्राचं असं सुंदर यश आहे की जो लोक याचं गान करतात, ऐकतात, त्यांना राम भक्ती प्राप्त होते. बिनु विराग जपजो म्हणजे मोठी मोठी साधना न करताना सुद्धा फक्त अशी श्रवण केल्याने, प्रेमपूर्वक श्रवण केले, त्यांना मोठी मोठी भक्ती प्राप्त होते. दीप शिखा सम जुबती तन मन जन होसी पतंग और भजही राम तजी काम मद करही सदा सत्संग. आपल्या मनाला सांगतात तू नेहमी सत्संग कर बरं का. दीपशिखा सम युवती तन, युवतीचं तन शरीर कसं आहे, दीपशिखा सारखं आहे. आणि दीपशिखा तर खरं म्हणजे पवित्र मानली गेली बरं का. म्हणून त्या पवित्र दीप ज्योती अग्नी आहे, पवित्र आहे, तिला आपण हात नाही लावत बरं का. तर म्हणजे स्त्रीमध्ये तिला पवित्र भावने पाहायचं, त्याच्यामध्ये आसक्त होऊन जर काही करायला गेला तर तेव्हा तो भस्मच होईल, असं ते आपल्या मनाला ते सावधान करतात. या प्रकारे इति श्रीमद रामचरित मानसे सकल कली कलुष विध्वंसने तृतीय सोपान हा समाप्ता. हा हे तिसरं सोपान अरण्यकांड संपत इथे. आणि याचं ही कोणची नगरी आहे, पहिली होती अयोध्या, दुसरी होती मथुरा, तिसरी माया. माया म्हणजे हरिद्वार त्याला म्हणतात, ही हरिद्वार नगरी आहे बरं का. आणि इथे माया पण म्हणतात हरिद्वार. इथे पहा मायेचं फारच वर्णन आहे, खूप खूप माया 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 इथे दिसली तुम्हाला. याच्यामध्ये सुरुवात कुठून झाली, जयंताच्या मोहापासून, आणि समाप्ती कुठे झाली, संत लक्षणापासून. तर आपण या मोहित अवस्थेपासून निघून आणि संतावस्थेमध्ये पोहोचलं पाहिजे, हे अरण्यकांडामध्ये सांगितलंय. आणि त्यामध्ये काय पाहिलं, अनेक असुरांचा वध भगवंतांनी केला आणि ऋषीमुनींचा सत्संग पण केला. याचा अर्थ काय की आपण आपल्या दुष्प्रवृत्तींना नष्ट केलं पाहिजे, सत्प्रवृत्तींना वाढवलं पाहिजे. पहिले अनसूयाच्या मुखातून धर्म उपदेश, मग रामगीतेमध्ये ज्ञान उपदेश, मग पुढे 9 भक्तीचा उपदेश. म्हणजे धर्म ज्ञान भक्ती हे मनात आणले पाहिजे, मग संत बनतात बरं का. दुष्प्रवृत्तीचा नाश करून सत्प्रवृत्तींना वाढवून आपल्या मनामध्ये धर्म ज्ञान भक्ती आणून संत लक्षण प्राप्त होतं. या प्रकारे सुंदर अरण्यकांड आता संपलं. आणि आता आपण चौथ्या कांडात प्रवेश तर करूच, त्याला म्हणतात किष्किंधा कांड. आणि ही नगरी कोणती आहे, काशी. काशी नगरी बरं काय. काशीचं मरण तर प्रसिद्ध आहे. काशी मरत मुक्ती करत मरत भगवान शिवजी स्वतः येऊन राम नावाचा उपदेश करा. आता इथे पुन्हा 2 श्लोक आहे. पादरा आता आपण ते पाहून पुढे जायचं. मग कुंदेंदीवर सुंदरावती बलौ विज्ञानधामाबुभौ शोभाढ्यौ वरधन्विनौ श्रुतिनुतौ गोविप्रवृंद प्रियौ मायामानुषरूपिणौ रघुवरौ सद्धर्मवर्मौ हितौ सीतान्वेषण तत्परौ पथिगतौ भक्तिप्रदौ तौ हिनः ब्रह्माम्बोधिसमुद्भवं कलिमलप्रध्वंसनं चाव्ययम् श्रीमच्छम्भुमुखेन्दुसुन्दरवरे संशोभितं सर्वदा संसारामयभेषजं सुखकरं श्रीजानकी जीवनं धन्यास्ते कृतिनः पिबन्ति सततं श्रीरामनामामृतम्. पहिल्या श्लोकामध्ये लक्ष्मण आणि राम या दोघांना एकत्र स्मरण करून आणि एक वर मागून घेतात की भक्ती प्रदौ तौहिनः. हे दोघं जे आहे राम लक्ष्मण आम्हाला वर प्रदान करणे, भक्ती वरदान देणारे हो. अच्छा अच्छा. दोघं असे अत्यंत सुंदर आहे, अतिबलौ बलवान आहे, विज्ञान धामो बुद्धिमान आहे, वरधन्विनो मोठे धनुर्धारी, श्रुतीनुतो वेद सुद्धा त्यांना प्रणाम करतात, गोविप्रवृंद प्रिय आहे. आणि दोघे माया मानुष रूपिण, मायेनी आपल्या स्वतःच्या माया शक्तीला आपल्या स्वाधीन ठेवून
आणि त्यांनी हे मनुष्य रूप धारण केलेलं आहे. सद्धर्म वर्मौ, सत सनातन शाश्वत धर्माचे रक्षण करणारे हे आहे. हितो म्हणजे मित्र आहे आमचे सगळ्यांचे. आणि ह्यावेळेस काय करतात ते, सीतान्वेषण तत्परो, सीताजींचा शोध करण्यामध्ये तत्पर आहे. पथिगतो मार्गस्थ असे जे राम लक्ष्मण आहे त्यांना नमस्कार. आणि ते म्हणजे भक्ती देणारे हो. मग त्याच्यानंतर भगवान नामाची जी महिमा सांगितली, हे नाम कसं आहे, वेदरूपी समुद्राचं हे सार आहे. ब्रह्मांभोधी समुद्भवम, हे त्या क्षीरसागरातून निघालेलं सारखं अमृत नाहीये बरं का. कारण त्या अमृताने त्या देवतांना काही अमृतत्व प्राप्त झाले नाही आणि त्यांचं संसार दुःख पण नष्ट झालं नाही. पण हे रामनामामृत कसं आहे, कलिमला प्रध्वंसनम च अव्ययम, अविनाशी आणि कलिकाच्या सगळं दोषांना नष्ट करणारं आणि स्वतः शंकर भगवानाच्या मुखामध्ये नेहमी संशोभित असलेलं संसारामय भेषजम, या संसार रूपी रोगासाठी औषध आहे. आणि ते औषध कडू कडू औषध नाही बरं का, सुखकारक अत्यंत सुखकारी औषध आहे. आणि जानकी जीवनम, आणि श्री जानकीचं तर जीवनच आहे. फक्त रामनामावरच आश्रित राहून तर तिने आपलं लंकेमध्ये आपले दिवस मोजले होते तिथे. धन्यास्ते कृतीला पिबंती सततम श्रीराम नामामृतम, ते लोक खरोखर धन्य आहे जे नेहमी निरंतर श्रीराम नामामृताचं पान करत असतात. आता ही काशी नगरी बरं का, म्हणतात मुक्ती जन्म मही जानी, ज्ञान खानी अगहानी कर, जह बस शंभु भवानी, सो काशी से कसन. हे श्री काशीचं तुम्ही निवास का करत नाही? तुलसीदास म्हणतात की तुम्ही काशीत येऊन का राहत नाही? काय यायचं, काय येऊ तिथे? अरे मुक्ती जन्म मही जानी, अरे ही मुक्ती देणारी नगरी आहे. तिथे राहिल्याने मरण्याने मुक्ती होते? हो, अशा गोष्टीने माझा विश्वास नाही. हो, मी वेदशास्त्र शिकलेलो आहे. त्याच्यात त्यांनी लिहिलंय ऋते ज्ञाना न मुक्ती, ही ज्ञानाशिवाय मुक्ती मिळत नाही. नुसते एका गावात राहिल्याने थोडी काही मुक्ती होते? हो, खरंय तुझं म्हणणं. ज्ञान खानी, अरे पण काशीमध्ये पण ज्ञान मिळणार आहे. ती मुक्ती जन्म आहे, मही आहे. ज्ञान खानी, काशी तर पंडित विद्वत्तेची नगरी आहे, सगळेजण मानतात. तर तू जर म्हणत असेल की ज्ञानानेच मोक्ष मिळतो, ते ज्ञान सुद्धा काशीत मिळेल. काही नाही, आता काही नाही. काय अहो, पाप नष्ट झाल्याशिवाय ज्ञान होत नाही. ज्ञानम उत्पद्यते पुंसाम क्षयात पापस्य कर्मणः, असं लिहिलंय. पाप क्षय होतात तेव्हा ज्ञान मिळतं. अरे बाबा, अघ हानी कर. ही काशी नगरी अशी आहे की तिथे आहे तुझे पाप सुद्धा दूर होतील. रोज गंगे स्नान कर, विश्वनाथ बाबांचं दर्शन कर, तुझे सगळे पाप नष्ट होतील. जह बस शंभू भवानी, इथे शंभू भवानी दोघे जे राहतात, अशा काशीत का माणसाने नाही राहावं? तुझं समजतच नाही की का हे राहत नाही तिथे. आता सगळेच जण तर काशीमध्ये राहिले, तर जागा कुठे आहे तिथे? अरे पण खरं म्हणजे काय की सगळे काशीमध्ये राहायला जातात कुठे? पुष्कळ लोक तिथे जातात सुद्धा, मरायला पण जातात की तिथे काशीत मरण होईल तर आपल्याला मोक्ष मिळेल. पण ते खरोखर जेव्हा ते मरण येतं ना, तिथे पळतात, आहे ना, पळतात. हार्ट अटॅक आला मला. आता मग हार्ट अटॅक तर मरण तिथेच, मरायला तर बसला होता. नाही नाही नाही, मला लवकर घेऊन चला. अरे कुठे घेऊन जायचं तुला? दिल्लीला. दिल्लीला कसं जायचं? तर घेऊन चला, घेऊन चला. आता कशाने जायचं तुला दिल्लीला घेऊन जायचं? ट्रेननी की प्लेननी? आता प्लेननीच घेऊन चला मला, आता लवकर पोहोचलं पाहिजे ते. ओके, प्लेन मध्ये बसवलं त्याला आणि दिल्ली एअरपोर्टवर पोहोचा, एअर निघाली त्याची. मेला. अरे तिथे काय, तू दिल्ली एअरपोर्टवर मरण्यापेक्षा जरा तुझे काशीत मेला असं तर बरं झालं असतं ना. नाही कुठे ट्रेननी निघतात आणि मिर्जापूरमध्येच मरतात. कुठे काय जातात काय माहिती. आता त्याचा आध्यात्मिक अर्थ सांगतो की काशीमध्ये मरण आहे. खरं काशीमध्ये मरण होते, मुक्ती होते, आम्हाला त्याच्याविषयी काही शंका नाही. तर विचार करा,
याच्यावर तुमचा विश्वास आहे की नाही? ॲज यू थिंक सो यू बिकम. जसं जसं तुम्ही विचार करत जा, जशी तुमची श्रद्धा असेल, गीतेमध्ये सांगितलं यो यश श्रद्धस्स एव सहा, ज्याची जशी श्रद्धा असते तसा तसा तो बनतो. आता जर कोणी माणूस त्या काशीमध्ये या श्रद्धेने राहिला की इथे मेल्याने माझा मला मोक्ष मिळणार आहे, ही श्रद्धा दृढ करून राहिला, तर ते मोक्ष का नाही होणार त्याचा? सायकोलॉजिकली ऑल्सो. खरं म्हणजे तर त्या भूमीचीच महिमा अशी आहे की ते होईल. पण ज्याला अशात विश्वास नसेल त्याच्या माणसात, त्याला पण सांगतो की कोणी असं माणूस इथे बसेल त्याला पण मोक्ष होईल. आणि तिसरं जे काशी म्हणजे काय, आध्यात्मिक अर्थ काय आहे की काश म्हणजे प्रकाशित होणं, प्रकाश. म्हणजे भगवान शंकराचार्यांनी काशी पंचकम पण लिहिलेलं आहे. ती काशी कोण आहे? आपलं स्वतःचं स्वरूप आहे, निज चैतन्य स्वरूप, तीच काशी आहे, चमकणारी. बरं काय, चैतन्य स्वरूप. तर ज्या माणसाला आपल्या चैतन्य स्वरूपाचा अनुभव होतो, मग काय त्याचा अहंकार नष्ट होतो की नाही? अहंकाराचं मरण झालं की नाही? मग अहंकाराचं मरण त्या काशीत झालं की मोक्ष होतो की नाही? राईट. तुकाराम महाराज म्हणतात की आपुले मरण पाहिले म्या डोळा. आपलं मरण मी पाहिलं सुद्धा. कसं, कोणतं मरण पाहिलं? त्यात अहंकाराचंच मरण पाहिलं. अहंकारम ती अहमतीर मृत्युमुपैती पूर्वम, असं रमण महर्षी म्हणतात. तो कोणत्या दृष्टीने पाहिजे तरी खरं आहे ते. काशी नाही, किष्किंधा नगरी काशी सारखी आहे. राम नाम महिमा आहे ते. आणि शंकर भगवान कसे? जरत सकल सुर वृंद विषम गरल जेही पान किय, तेही न भजसी मन मंद को कृपाल शंकर सरीस. अरे शंकर भगवान सारखे आणखीन कृपाळू कोण आहे? ते सगळे देवता असुर जेव्हा ते मंथन करत होते समुद्राचं, तिथे जेव्हा ते विष निघालं त्यावेळेस ते सगळे जळायला लागले होते. त्यावेळेस भगवान शिवजीने ते विषपान करून सगळ्यांना वाचवलं. असे दयाळू भगवान तिथे असतात. मग तिथे तू का जात नाही? का जात नाही रे? जा ना. आता तुम्ही म्हणता तर जातो. मारून मुटकून कसं तरी जायचं. आता हे सगळे प्रारंभीचे मंगलाचरण झाले. आता आपण किष्किंधा कांडामध्ये प्रवेश करायचा आहे. पण आता ती जी कथा आहे ती तर होणारच नाही. मग आता आपण पुन्हा 4 वाजता जेव्हा भेटू त्यावेळेस त्या कथेला करायचं. कसं करायचं सगळं मला समजतच नाही. प्रत्येक वेळेस मला वाटतं आता हे पूर्ण होईल, पण सांगायला सुरुवात केली. असं आहे की कथा तर तुम्हाला सगळ्यांना माहितच आहे ना. एका श्लोकामध्ये पण कथा सगळी सांगता येते रामायणामध्ये, तो माहीतच आहे. पण जितके जितके समजेल फार सुंदर सुंदर गोष्टी याच्यामध्ये आहे. तुलसी रामायण तर विलक्षणच आहे. आता आपण मग 4 वाजता पाहू किष्किंधा कांड. मग सुंदर कांडात सुद्धा प्रवेश करायचा आहे लगेच. देवाचं नाव आता घ्या. रामचंद्र रघुवीरा, रामचंद्र रणधीरा. स्लो स्पीड एकदम मोठ पण जोराने माझं पण स्पीड. हा एकदम पहिलेच फास्ट झालं तर फार ते होईल. लाऊड बट स्पीड. रामचंद्र रघुवीरा, रामचंद्र रणधीरा. रामचंद्र रघुवीरा, रामचंद्र रणधीरा. रामचंद्र रघुवीरा, रामचंद्र रणधीरा. रामचंद्र रघुनाथा, रामचंद्र जगन्नाथा.
रामचंद्र रघुनाथा रामचंद्र जगन्नाथा रामचंद्र रघुरामा रामचंद्र परमधामा रामचंद्र रघुरामा रामचंद्र परमधामा रामचंद्र मम बंधो रामचंद्र दय सिंधो रामचंद्र मम बंधो रामचंद्र दय सिंधो रामचंद्र रघुवीरा रामचंद्र रणधीरा रघुवीरा रघुवीरा रघुनाथा रघुनाथा रघुरामा रघुरामा मम बंधो मम बंधो मम बंधो मम बंधो मम बंधो मम बंधो रघुरामा रघुरामा रघुनाथा रघुनाथा रामचंद्र रघुवीरा रामचंद्र रणधीरा रामचंद्र रघुवीरा रामचंद्र रणधीरा रामचंद्र रघुनाथा रामचंद्र जगन्नाथा रामचंद्र रघुरामा रामचंद्र परमधामा रामचंद्र मम बंधो रामचंद्र दय सिंधो रामचंद्र मम बंधो रामचंद्र दय सिंधो रामचंद्र रघुवीरा रामचंद्र रणधीरा रामचंद्र रघुवीरा रामचंद्र रणधीरा रघुवीर रामचंद्र भगवान की जय। सियावर रामचंद्र की जय। परम बोलो भाई सब संदन की जय। सद्गुरुनाथ महाराज की जय। ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। ओम शांति शांति शांतिः। हरि ओम श्री गुरुभ्यो नमः। हरि ओम।